यावेळेला पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल अगदी बाहेर निघणारा चेंडू होता. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये जर बघितलं तर आजच्या दिवसात दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे आणि दुसऱ्या सामन्याला जशी सुरुवात होते आहे, टॉस जिंकलाय टीचर सनरायझर्स बोदवड संघाने. त्यांचा निर्णय प्रथमतः जर बघितला तर गोलंदाजीचा माफी असावी, रॉयल चॅलेंजर यावल संघाने टॉस जिंकलाय आणि प्रतिमाने त्यांनी बॅटिंगचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. या सकाळच्या सत्रामध्ये बॅटिंगचा निर्णय त्यांचा राहिलाय. यावेळेला बॉल हवेत आहे आणि डोक्यावरून बॉल जातोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या 4 धावा. तांबेजी यावेळेला जर बघितलं तर पंचांनी या बॉलला व्हाईट बॉल घोषित केलंय. 7 धावा धाव फलकावरती. तांबेजी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहेत ना, तर नक्कीच मोठ्या धावा येतील. दुसऱ्या बाजूला कैलास ठाकरे यांना सुद्धा त्याच पद्धतीने खेळ करावा लागेल पॉवर प्लेमध्ये, कारण पॉवर प्लेचे 2 ओव्हर थोडेसे महत्त्वाचे ठरतात बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. यावेळेला बॉल हवेत आहे, विकेट येऊ शकते. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पकडला गेला असेल आणि कैलास ठाकरे यांचा संपवलाय खेळ. विकेटचं पतन. कैलास ठाकरे आज मात्र या मॅच मध्ये सुद्धा मोठी खेळी साकारू शकली नाहीये. अक्षरशः जर बघितलं तर मात्र एका धावेंवरती त्यांना परतावं लागेल. नवीन बॅटर वानखेडे आले आहेत आता बॅटिंगसाठी. धनराज वानखेडे. शेवटचा बॉल या पहिल्या. चला नंतर ओव्हर झाल्यानंतर यावेळेला थोडासा जागा बनवून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दिले की यावेळेला पंच या बॉलला व्हाईट बॉल घोषित करतायत. आणि एक्स्ट्रा जर बघितले तर या ओव्हरमध्ये हा दुसरा वाईट पाहायला मिळतोय. धावसंख्या आता धावफलकावरती 8 धावा 8. याही वेळेला बॉल हवेत आहे. ओ कॅच ड्रॉप. सोपा झेल होता. या पद्धतीचे रुटीन कॅचेस तुम्हाला पकडावे लागतील, म्हणजेच की एका धावेच्या मदतीने ओव्हरची समाप्ती. पहिला ओव्हर समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. टीम रॉयल चॅलेंजर्स यावल.
चला दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते आहे. पहिलाच बॉल बॉल हवेत आहे, विकेट येऊ शकते आणि यावेळेला मात्र कॅच. रनआउटचा चान्स आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. थँक्यू डीजे. कॅच जरूर ड्रॉप झाला होता, परंतु त्यानंतर मात्र रनआउटचा चान्स सुद्धा होता. धनराज वानखेडे तू जर बघितलं तर नॉन स्ट्रायकिंगला अगदी पोहोचले, तोपर्यंत मात्र कोणत्याही ज्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तो चेंडू होता फेकी त्यांनी केली नाही. धावसंख्या फलकावरती 10 धावा 10. चला टाइमर सेट आहे, त्यामुळे वेळ तुम्हाला वाचवायचा आहे. यावेळेला खराब चेंडू, दिशाहीन चेंडू. 4+ वाईड म्हणजेच की एकूण 5 धावा येतील. 5 धावा एक्स्ट्रा जोडल्या जातील धावफलकावरती. मी तर म्हणेल खराब टप्प्यावरचा चेंडू होता. पायाचा वेध घेण्याचा प्रयत्न, परंतु यष्टीरक्षक सुद्धा या बॉलला अडवू शकले नाही. त्यामुळे मात्र 4+1 वाईड धाव जोडली जाईल, म्हणजेच की एकूण 5 धावा 15 धावा धावफलकावरती होत आहेत. यावेळेला मात्र जागा बनवून समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येईल. डॉट निर्धाव चेंडू. एका बाजूला जर बघितलं तर प्रीतम धनगर चांगली गोलंदाजी करता आहेत. हाही चेंडू त्याच पद्धतीने टाकला होता, परंतु जर बघितलं तर निर्धाव चेंडू हाही असेल. यावेळेला बॉल हवेत, विकेट येऊ शकते नाही, परंतु बॉल फिरलाय. यावेळेला जर बघितलं तर सिंगल धाव, सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता 17. एक गडी बाद पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला आणि शेवटचा बॉल असेल या पॉवर प्लेचा. पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि जशी पाहिजे तशी सुरुवात मात्र रॉयल चॅलेंजर यावल संघाकडून झाली नाही. पुन्हा वारंवार प्रयत्न होतोय. मोठ्या फटक्यांचा अपील मात्र झाली होती, पंचांचा साफ नकार. या डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हर पॉवर प्लेचे पहिल्या डावातले होत आहे समाप्त आणि रॉयल चॅलेंजर यावल संघाची धावसंख्या 17 धावा, एक गडी बाद.
यावेळेला बॉल हवेत आहे आणि बॉल जातोय एक टप्पा सीमारेषा पलीकडे या 4 धाब्यांसाठी. अमोल धनगर आल्यात आणि थँक्यू थँक्यू डीजे. धीरज यांच्यासाठी जर बघितलं तर थोडासा दूर ठेवलेला चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंचांनी या बॉलला वाईट बॉल घोषित केलाय. आणखी एक एक्स्ट्रा जोडला जाईल धावफलकावरती. धावसंख्या जाऊन पोहोचते आहे आता 23 धाब्यांवरती 23. यावेळेला बॉल हवेत, विकेट येऊ शकते आणि कॅच ड्रॉप झालाय. एवढा सोपा झेल नक्कीच सोडला गेलाय. या पद्धतीने झेल आपण सोडू शकणार नाही आहात. खूप इझी कॅच मी म्हणेल, कारण अशा पद्धतीने कॅचेस सकाळच्या सत्रामध्ये खरं तर खूप वेळ बॉल हवेत होता आणि चान्स सुद्धा होता आणि तो चान्स गमावला क्षेत्ररक्षकाने. आणखी एक वेळ जर बघितलं तर एक धाव येईल. टप्प्याचा बॉल पुल केलाय, कॅच ड्रॉप झालाय. आतापर्यंत जर बघितलं तर या डावामध्ये एकूण 3 कॅचेस ड्रॉप झाल्यात. 3 नाही तर 4 कॅचेस ड्रॉप झाल्यात. 5 झाल्यात ते स्वतः सांगत असताना की सर 5 कॅचेस ड्रॉप झाल्यात. नक्कीच आमचं काउंट करण्यासाठी थोडंसं बघितलं तर एक कॅच कमी काउंट केला, पण आपण सांगितलं आम्हाला लक्षात आणून दिलं की 5 कॅचेस ड्रॉप झाल्यात. मी तर म्हणेल थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, कारण कॅचेस विन द मॅचेस असं म्हणलं जातं. मात्र आज एकही कॅच पकडला गेला नाही आहे, परंतु हा फटका बॅटची जर बघितली तर आतील कडा होती आणि बॉल नक्कीच बॅक टू द कीपर. 4 धाब्यांसाठी 33 धाब्यांवरती धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 33. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरचा मैदानाच्या आतमध्ये असेल, ज्याला पूर्ण करतायत अमोल धनगर. ड्राईव्ह करत असताना यावेळेला धीरज धनराज ड्राईव्ह केलाय या बॉलला. धनराज वानखेडे यांनाही जीवदान मिळालंय. एका धावेच्या मदतीने 3 ओव्हरचा खेळ समाप्त पहिल्या डावातला आणि धावसंख्या धावफलकावरती 34 धावा, 1 गडी बाद टीम रॉयल चॅलेंजर्स यावल. यावेळेला जर बघितलं तर पहिला बॉल डाऊन दिले. एक पंचांनी या बॉलला वाईट बॉल घोषित केलंय. एक्स्ट्रा धावफलकावरती जोडला जाईल 35 धावा 35. आणि आता दिशा बदलली तर जर बघितलं तर थोडासा टप्पा जर बघितला तर समोर गुडलेंथला ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा झाला आणि यश सुद्धा गोलंदाजाला मिळालंय. निर्धाव चेंडू टाकलाय. यावेळेला दांडी गोल केली आहे. यष्ट्यांचा वेध आणि धनराज वानखेडे यांचा खेळ समाप्त.
थँक्यू. आणि कालच्या मॅचमध्ये ज्यांनी धडाकेबाज बॅटिंग केली होती तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश पाटील डावखुऱ्याचा बॅटर दाखल झाला आहे आणि गोलंदाजी मार्कवरती अमोल पुन्हा एक वेळ सज्ज. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती दिनेश पाटील सांगताहेत मी आलोय आणि षटकाराने सुरुवात करत असताना नवीन नवीन बॉल द्यायचा आहे. दादा चला चला लगेच स्टार्ट करायचं आहे. यावेळेला जर बघितलं तर दिनेश पाटील यांच्या समोर या अगोदरच्या बॉलवरती आक्रमण त्यानंतर मात्र टप्पा ज्या गुड लेंथवरच्या गोलंदाजीची गरज आहे ती ओळखलं अमोल यांनी आणि त्याच टप्प्यावरचा चेंडू पाहायला मिळाला. डॉट यावेळेला जर बघितलं तर आणखी एक डॉट चेंडू म्हणजेच की या डॉट चेंडूंच्या सहाय्याने नक्कीच मला असं वाटतं की ओव्हरची समाप्ती आणि 4 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या 41 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम रॉयल चॅलेंजर्स यावल. यावेळेला फटका चांगला आहे प्रॉपर टायमिंगने डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये तांबेजी यांच्या बॅटमधून या 4 धावा.
थँक्यू डीजे प्रीतम आले आता गोलंदाजी मार्कवरती. गणेश तांबे प्रयत्न चाललाय मोठ्या फटक्यांचा. धावसंख्या 46 धावा. यावेळेला जर बघितलं तर आखो डब्याचा बॉल होता. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे, परंतु मात्र एक सिंगल या बॉलवरती पाहायला मिळेल. खरं तर प्रेक्षक जर बघितलं तर JTSC म्हणजेच की जळगाव टीचर्स फ्लोस क्लबच्या माध्यमातून दर वर्षाला ही स्पर्धा आयोजित केली जाते. आपण आता पर्व 4 मध्ये आहोत आणि कालच्या दिवसात धडाकेबाज सुरुवात झाली या स्पर्धेची आणि आताही मात्र क्षेत्ररक्षण बघूयात, परंतु पंच या ठिकाणी 4 धावांचा इशारा देत आहेत, म्हणजे की 4 धावा येतील या बॉलवरती. 4 धावांच्या मदतीने 50 धावा पूर्ण झाल्या आहेत. टीम रॉयल चॅलेंजर यावल संघाचं धावसंख्या 51 धावा, 51. 5वा ओव्हर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेला उडवलाय आणि पाठवलाय डीप स्कोर बनवण्याच्या पलीकडे डीपीच्या बॅट मधून. या थँक्यू. आणि दिनेश पाटील का जाणले जातात त्यांच्या आक्रमण खेळीसाठी. त्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये ते दाखवतायत. यावेळेला ही सन्मान देत आहेत. सन्मानाने हा चेंडू खेळून काढला आहे आणि नक्कीच या डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ पहिल्या डावातला समाप्त. 57 धावा फलकावरती होत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम रॉयल चॅलेंजर्स यावल. यावेळेला तांबेजी गणेश तांबेंच्या बॅटमधून या मॅक्झिमम 6 धावा येत आहेत. धावसंख्या 63. थँक्यू डीजे. यावेळेला जर बघितलं तर नक्कीच सिंगल धाव जोडली जाईल. ऑन साइडला फटका चांगला होता. यावेळेला या बॉलवरती जर बघितलं तर या ओव्हरमध्ये एक षटकार लगावला गणेश तांबे आणि त्यानंतर 2 सिंगल धावा पाहायला मिळत आहेत. 65 वर धावसंख्या जाऊन पोहोचते आहे. पुन्हा एक वेळ ऑन साइडला मात्र दिशा दिली आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत सहजतेने पोहोचत आहेत. 66 धावा, 66. बॅकफुटला जा, चांगला कट केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल वेगाने ट्रॅव्हल करत डीपी दिनेश पाटील यांच्या बॅटमधून या 4 धावा. ओव्हरची समाप्ती. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 70 धावा. 2 गडी बाद टीम रॉयल चॅलेंजर्सची अहवाल.
शेवटचे 6 बॉल आणि चला वेळ कमी घ्या, आपण अधिक वेळ घेतलाय, अर्धा तासाच्या वर आपल्याला वेळ झालाय. 28 मिनिटं आम्ही तुम्हाला दिली होती, त्यापेक्षा अधिक तुम्ही वेळ घेतलाय. नो बॉल, पंचांचा इशारा, फेकीच्या स्वरूपाचा हा नो बॉल आहे. त्यामुळे मात्र नो बॉल प्लस या 6 धावा, एकूण 7 धावा येतील या बॉलवरती. दिनेश पाटील यांचा हा फटका पाहायला मिळाला. माफी असावी गणेश तांबे यांच्या बॅटमधून त्या 6 धावा. थँक्यू डीजे. निलेश महाजन पुन्हा एक वेळ फ्री हिट वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स नाही. पैकी जर बघितली तर थोडीशी चुकीची केली या वेळेला यष्टी रक्षकाने. सिंगल येते या बॉलवरती, म्हणजेच की 78 धावा, 78. डीप स्क्वेअर क्षेत्ररक्षक आहे आणि मात्र या 4 धावा येतील. या 4 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या 82, 82 धावा. आणखी एक वेळ डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण, अगदी खालून बॉल निघून गेला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आणखी एक वेळ 4 धावा. शेवटचा बॉल या इनिंगचा. शेवटच्या बॉलवरती प्रयत्न होता मोठा फटका खेळण्याचा, रनआउटचा चान्स, परंतु फेकी मात्र यावेळेला करणार नाही. दुसऱ्या धावेचा कॉल होईल का? रन कंप्लीट होते का? परंतु नाही, रनआउट होईल. एक धाव कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या 97 आणि 98 धावेंचं आव्हान ठेवलंय टीम
आपल्या टीमचं स्वागत. बाकीच्या टीमने उभं राहायचंय, नंतर बसून घेऊ. चला पुढच्या 28 मिनिटांमध्ये तुम्हाला 7 ओव्हर टाकायचे आहेत, त्याकडे थोडेसे लक्ष द्या. चला सुरुवात करा. सनरायझर्स बोदवड टीचर सनरायझर्स बोदवड संघाकडून जर बघितलं, जर पाहिलं तर दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. गणेश तांबे आता गोलंदाजी मार्कवरती, दीपक भुसारी आणि त्याच्या सोबतीला अमोल, या दोघांची सलामीची जोडी. दीपक स्ट्रायकिंगला. पहिला बॉल गणेशसाठी. पहिला बॉल गणेश तांबे यांचा दीपक यांच्यासाठी. पहिलाच बॉल हवेत आहे, परंतु पहिलाच बॉल जर बघितला तर खूप वेळ बॉल हवेत होता. डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कॅप्टन निलेश होते. कैलास या दोघांची जोडी या क्षेत्रामध्ये अक्षरशः धावा वाचवते. कॅचेस सुद्धा अतिशय अचूकपणे त्या ठिकाणी पकडले जातात. तर तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे, फेकी चेक करायचा आहे. अमोल डांगे, दीपक भुसारी गोलंदाजी मार्कवरती गणेश तांबे या दोघांची जोडी. चला चला लगेच इट्स नो बॉल. पंचांनी या बॉलला नो बॉल घोषित केलंय, म्हणजेच की नो बॉलने सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते या ओव्हरची. 98 धावांचं आव्हान. गणेश तांबे यांचा हा चेंडू बॉल हवेत, फ्री हिट आहे, त्यामुळे मात्र पुन्हा एक वेळ तिसऱ्या पंचाकडे मागणी. या फ्री हिट वरती नक्कीच दीपक भुसारी यांचा प्रयत्न होता लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा, परंतु एका बाजूला गोलंदाज जर बघितलं तर डीपी म्हणजेच की दिनेश पाटील सुरुवात अतिशय अचूक टप्प्यावरच्या माराने करता आहेत. डॉट बॉलने ओव्हरची सुरुवात. ओ काय चेंडू होता, पडल्यानंतर जर बघितलं तर पुन्हा एक वेळ आपण ऍक्शन चेक करायची आहे. तिसऱ्या पंचाकडे या ठिकाणी मागणी आहे, परंतु जर बघितलं तर आजच्या दिवसातला हा दुसरा सामना. यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघाचे कॅप्टन एरंडोल आणि मुक्ताईनगर. फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांनी या ठिकाणी फेअर बॉलची घोषणा केली आहे, त्यामुळे हा डॉट चेंडू असणार आहे.
दीपक भुसारी पुन्हा एक वेळ स्ट्रायकिंगला. या वेळेला जर बघितलं तर वेगवान चेंडू होता. वेग आहे, प्रचंड वेग आहे दिनेश पाटील यांच्याकडे आणि बॅटिंग मध्ये सुद्धा त्याच पद्धतीचा वेग आहे. फटकेबाजी करता पहिल्या डावात आपण बघितलं ज्या पद्धतीने शेवटच्या ओव्हरमध्ये अक्षरशः ते 3 चौकार एक षटकार त्यांनी खेचला. धावा अगदी 98 धावांवरती नेऊन पोहोचवल्या. याही वेळेला चेंडू जर बघितला तर पडल्यानंतर सरळ राहिला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये अपील झाली आहे. तर तिसऱ्या पंचांचं या ठिकाणी तर त्या ठिकाणी बॅटर सेफ असणार आहे. नॉट आउटचा इशारा म्हणजेच की हा डॉट बॉल. धावसंख्या धाव फलकावरती 4. पुन्हा एक वेळ दीपक भुसारी स्ट्रायकिंगला. दिनेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती. पायावरचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत भूषण त्या ठिकाणी बॉलला परत केले तोपर्यंत एक धाव येईल. तर या जर बघितलं तर डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त होतो आहे या दुसऱ्या डावातला आणि धावसंख्या 5 धावा. पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरचा समाप्त. यानंतरचा ओव्हर नक्कीच पॉवर प्लेचा दुसरा ओव्हर असणार आहे. दिनेश पाटील यांची चांगली गोलंदाजी आतापर्यंत जर बघितलं तर या ओव्हरमध्ये मात्र त्यांनी एकही धाव खर्च केली नाहीये. ती मात्र लेग बाईच्या स्वरूपात धाव आली आहे. म्हणजेच की मेडन ओव्हर पाहायला मिळतोय दिनेश पाटील यांचा. जर कोणाचा सनग्लास हरवला असेल तर कृपया इकडे कॉमेंटर बॉक्स मधून घेऊन जायचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती विनोद सोनूने पाहायला मिळतील. पहिलाच बॉल बॅटची कडा होती. बॉल फिरलाय. यष्टीरक्षक जर बघितलं तर थोडेसे जर डाव्या एस्ट्रींकडे जास्त वळले त्यामुळे उजव्या एस्ट्रीच्या वरून हा बॉल निघून गेला. त्यामुळे कुठेतरी धाव येईल या बॉलवरती. सुरुवात एका सिंगल धावेने. यावेळेला रिव्हर्स स्वीप. स्वीट बॉल जातोय अगदी मैदानाला गुदगुल्या करत डीप बॅकवर्ड पॉइंटला सीमारेषा पलीकडे 4 धावेंसाठी.
यावेळेला जर बघितलं तर पुन्हा एक वेगवान चेंडू. नक्कीच या अगोदरच्या बॉलवरती तो एक मॅक्झिमम सिक्सर पाहायला मिळाला. अमोल डांगे यांच्या बॅट मधून. आणि खासियत आहे या बॅटरची, ज्या वेळेला जर टिकून राहिला ना खेळपट्टीवरती तर धावा सहज करू शकतात, परंतु यावेळेला मात्र लाऊड अपील. पंच यावेळेला नकार देत आहेत, त्यामुळे डॉट बॉल येईल. 16 धाव फलकावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती विनोद पुन्हा एक वेळ सज्ज. नक्कीच अपील मात्र झाली आहे, परंतु लेगबाईचा इशारा पंचांचा येतोय. लेगबाईच्या स्वरूपाची धाव जोडली जाईल. 2 ओव्हर समाप्त. पॉवर प्लेचे 17 धावा. बिनबाद टीम टीचर्स सनरायझर्स बोदवड. 30 बॉल आणि 81 धावा करायच्या आहेत. चला लगेच थोडासा वेळ कमी घ्या, आपल्याला लवकर सामना संपवायचा आहे. दोन ओव्हर समाप्त. 17 धावा. अमोल बॅटिंगसाठी. अमोल स्ट्रायकिंगला आहे आणि दिनेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल अगदी वेगाने, खांद्याचा पुरेपूर वापर आणि अगदी यष्टीरक्षकाच्या दस्तान्यामध्ये निर्धाव चेंडू समावतोय. हे बॅटल चांगलं पाहायला मिळणार आहे. एका बाजूला दिनेश पाटील, दुसऱ्या बाजूला अमोल. बॅटर मध्ये बघूयात कोण बाजी मारतं, परंतु यावेळेला मात्र फटका चांगला मारलाय आणि ज्या पद्धतीने फटका खेळून काढला, 4 धावा सहजतेने मिळतायत या बॉलवरती. थँक्यू. ज्यावेळेला दोन्ही समान ताकदीचे खेळाडू एकमेकांसोबत भिडतात ना, तर याच पद्धतीचा बॅटल पाहायला मिळतोय. पुन्हा एक वेळ अमोल डागे सज्ज आहेत. यावेळेला जर फुलरलेनचा बॉल आहे, क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचले आहेत, फेकी मात्र यष्ट्यांवरती झाली नाहीये. एक थोडासा काळ जर बघितला तर थोड्या क्षणांपर्यंत काहीतरी हलचल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली, परंतु एक धाव त्यावेळेला कंप्लीट होते. आता गरज आहे 27 बॉल आणि 76 धाव्यांची. 27 मध्ये करायच्या 76 धावा. धाव जोडली जाईल. एकूण धाव फलकावरती एक मात्र. ज्या मुक्ताईनगर संघ टॉस का बॉस साठी यायचं आहे. एरंडोल आणि मुक्ताईनगर संघ. हॅलो, मुक्ताईनगर संघ. ओ, काय फटका खेळलाय आणि फटका जातोय. जणू काही आरसा दाखवला या बॉलला. दीपक भुसारी यांच्या बॅट मधून आक्रमण. या 6 धावा.
थँक्यू डीजे. शेवटच्या बॉलवरती 6 धावेने धावफलक 30 वर जाऊन पोहोचते आहे. 24 बॉल आणि 68 धावा करायचे आहेत. 24 बॉल मध्ये 68 धाव्यांची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती धनराज वानखेडे. खरं तर या ओव्हरमध्ये एका बाजूला जर बघितलं तर अमोल डांगे आणि त्यांच्या विरोधामध्ये धनराज. हे बॅटल सुद्धा इंटरेस्टिंग राहणार आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने आता गरज आहे 23 बॉल आणि 67 धावेंची. 23 मध्ये करायच्या 67 धावा. हॅलो. तर या ठिकाणी नितीन पाटील सर या ठिकाणी टॉस घेत आहेत. एका बाजूला मुक्ताईनगर, त्यांच्या विरोधामध्ये एरंडोल संघ. तर वळूया टॉस का बॉसकडे. अनिकेत दादा तुम्ही यायचंय. तर नक्कीच डॉट बॉल येतो. 21 बॉल आणि 67 धावेची इथून गरज आहे. तर या ठिकाणी आपण टॉस घेतो आहोत आणि एका बाजूला आहे मुक्ताईनगर. तर टॉस होतोय. कोणाचा कॉल असणार आहे? हा ठीक आहे. मुक्ताईनगर 11 संघाचा कॉल. हेड्स टेल्स. टेल्स हेड. या ठिकाणी टॉसचा मान आहे अनिकेत यांना. इट इज द कॉल अँड हेड इज. सर टॉस जिंकला आहे. पहिला सामना आजच्या दिवसातला. तर सर टॉस जिंकलाय, काय निर्णय असणार आहे? हा चर्चा करतो. ठीक आहे, चर्चा करा. त्यांना चर्चा करायची आहे. आणि खरं तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर आहे. तर आम्ही आता मैदानाचा थोडा जायजा घेतो, सर्वांशी चर्चा करतो, टीमशी. शक्यतोवर बघतो अगदी 5 मिनिटामध्ये आमचा निर्णय आम्ही सर्वांना कळवतो. एक आनंद झाला इथे येऊन. सगळ्यांचं नियोजन बघून खूप विलोभनीय वाटतंय या ठिकाणी आल्यानंतर. खेळण्याची ऊर्जा द्विगुणित झाली, दुप्पट झाली आल्यानंतर. तुमचा संघ यावेळेस कसा वाटतोय तुम्हाला? अतिशय समतोल साधलेला आहे आम्ही संघाचा यावेळेस. सर्व उत्कृष्ट प्लेयर आहेत, प्रॅक्टिसमधले प्लेयर आहेत आमचे. आणि जरी ग्रुपने कमी प्रॅक्टिस झाली असेल तरी मुलांसोबत आपापल्या परिसरामध्ये प्रॅक्टिस झालेली आहे शाळामधून. तर एक चांगल्या प्रकारचं इथं खेळाचं प्रदर्शन होईल असं मला वाटतं. म्हणजे यावेळेस ट्रॉफी घेऊन जायच्या विचारातच तुम्ही दिसताय. नक्कीच सर, ते तर सर्वांचा तो त्या ध्येयाने सगळेजण आलेले असतात. तर
सर्वांचं जिंकण्याचं ध्येय असलं पाहिजे, मी तर या मताचा आहे, तरच गेम चांगला होईल. आम्ही चांगल्यात चांगल्या पद्धतीचा गेम खेळण्यासाठी आलेलो आहोत. शुभेच्छा तुम्हाला. खूप खूप धन्यवाद दादा. सर नक्कीच टॉस गमावलाय, त्यांचा निर्णय येण्याचा बाकी असेल, परंतु टॉस जर आपण जिंकला असता तर नक्कीच काहीतरी प्लॅन बनवून आला होता. प्लॅनची गोष्ट तशी काही नाही आहे, परंतु कारण की आमचा मॅच जो आहे तो 10:30 नंतर होणार आहे. जो सकाळचा जर कधी सामना राहिला असता तर ड्यूचा फॅक्टर पडला असता, परंतु या ठिकाणी बॅटिंग घेतली काय आणि बॉलिंग घेतली काय याच्यात कोणताही फरक पडणार नाही आहे. नक्कीच सर्वत्र काय सांगाल, 3 वर्षापासून ही स्पर्धा पर्व 4 आपण या ठिकाणी खेळतोय सर, बरोबर? पर्व 4 आणि काय सांगाल संपूर्ण या स्पर्धेत दल ज्या पद्धतीने हे नियोजन, सूक्ष्मपणे नियोजन आपल्या सर्व शिक्षकांसाठी एक आनंद मेळावा या ठिकाणी आपण मैदानाच्या आतमध्ये साजरा करतो. माझं असं मत आहे की अतिशय सुंदर असं हे मैदान तर आपल्याला या जळगाव नगरीला लाभलेलं आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आयोजन हे अतिशय सुंदर आहे, आकर्षक आहे, सुसंगत आहे आणि सगळ्यात म्हणजे मी खेळाडू असल्या कारणामुळे मला एकच सांगावं असं तो संपूर्ण आयोजन समितीला एकच वाटतंय की फक्त खेळाचा आत्मा जो असतो तो खेळाडू असतो आणि त्या खेळाडूचा व्यवस्थितपणे यूज करणं हे आयोजन समितीचं कार्य असतं. फक्त खेळाच्या आत्म्याला दुख होऊ नका, बाकी काही नाही. नक्की सर प्रयत्न करू. खूप खूप शुभेच्छा या मॅचसाठी. तर टॉस जिंकला नक्कीच मुक्ताईनगर संघाने, त्यांचा निर्णय येण्याचा बाकी असेल, परंतु यानंतरचा होणारा सामना इंटरेस्टिंग असणार आहे. नक्कीच या ठिकाणी जर बघितलं तर एक सर्वोत्तम जेला आणखी एक वेळ जोडला जातोय. डीजे आणि याच दरम्यान मंचावर आपण पाहू शकतोय मुक्ताईनगरचा संघ, ज्यांचं फोटो सेशन या ठिकाणी होत आहे. आणि मुक्ताईनगर संघाचं एकदा फोटो सेशन झाल्यानंतर अनिल पाटील सर आणि कल्पेश सरांना विनंती असेल की त्यांचं स्वागत आपल्या JTSC परिवाराच्या वतीने आपण या ठिकाणी करायचं आहे. चौदा बॉल आणि 65 धाव्यांची गरज आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. 13 बॉल करायचे आहेत, 64 धावा, 34 धावा फलकावरती झाल्यात. 13 मध्ये 64 धाव्यांची गरज. अमोल डांगे पुन्हा एक वेळ स्ट्रायकिंगला, गोलंदाजी मार्कवरती निलेश पाटील कॅप्टन सज्ज आहेत या बॉलसाठी. यावेळेला जर बघितलं तर वाईटचा इशारा पंचांचा पाहायला मिळेल. एक्स्ट्राज आणखी धाव फलकावरती जोडला जाईल. कॅप्टन आहे निलेश पाटील, कालच्या दिवसातही चांगलं कर्णधारपद त्यांनी भूषवलं. आजही चांगल्या प्लॅनिंगले पहिल्या डावात बॅटिंग ती ऑर्डर पाहायला मिळाली, ज्या पद्धतीने निलेश पाटील यांनी पाठवली. अनुभव कामाला येतोय, परंतु या बॉलवरती मात्र प्रहार मोठा आहे आणि सक्सेसफुल सुद्धा हा षटकार पाहायला मिळेल. थँक्यू. 12 बॉल आणि 57 धावींची गरज यानंतरचा होणारा सामना. आणि खरं तर दोन्ही संघ जर बघितले तर एका बाजूला पद्मालया वॉरियर एरंडोल, तर त्यांच्या विरोधामध्ये मुक्ताईनगर 11 संघ. खरं तर एका बाजूला इन ॲक्शन असतील मुक्ताईनगर तालुक्याचे झबी सर, त्यांची बॅटिंग सुद्धा आपल्यासाठी पाहण्यासाठी इंटरेस्टिंग असणार आहे, कारण अनेक काळ क्रिकेट खेळत आलेले त्या ठिकाणी त्या संघामध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला पद्मालय एरंडोल संघ सुद्धा कमी नाही आहे, डेपमध्ये गोलंदाजी आहे. तर या ठिकाणी टॉस जिंकलाय मुक्ताईनगर 11 संघाने. प्रथमतः त्यांचा गोलंदाजीचा निर्णय आमंत्रण बॅटिंगचं दिलंय पद्मालय वॉरियर एरंडोल संघाला.
एवढ्या मॅचकडे जर बघितलं तर आता इथून 11 बॉल 57ची गरज आहे. 11 बॉलमध्ये 57 बनवायचे आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर यावेळेला मात्र बॉल फटका चांगला आहे आणि नक्कीच 6 धावा प्राप्त होतील. पुढच्या 10 बॉलमध्ये 51 धावांची गरज. 10 बॉल करायचे आहेत, 51 धावा. आणि अमोल डांगे यांनी खूप प्रयत्न केले आहेत. जर बघितलं तर 14 बॉल 24 धावांवरती ते खेळत आहेत. परंतु अमोल धनगर या अगोदरचा फटका काय अफलातून होता, त्या 6 धावा प्राप्त केल्या. 9 बॉलमध्ये 50 करायचे आहेत. याही वेळेला अमोल डांगे शक्तीचं शक्ती प्रदर्शन. बॉल पाठवलाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. हा धमाकेदार सिक्सर. क्या बात आहे. ज्या बॉलची आतुरता वाट पाहत होते अमोल, स्लॉट मधला चेंडू मिळाला आणि या 6 धावा प्राप्त केल्या. थँक्यू. चला बॉल आणि हा इट्स नो बॉल. फेकीच्या स्वरूपाचा नो बॉल आहे. नो बॉल प्लस 6 धावा. 7 धावा एकूण येतील या बॉलवरती, म्हणजेच की येणारा बॉल फ्री हिट असेल. येणारा बॉल फ्री हिट आहे. फ्री हिटची संधी आहे. स्ट्रायकिंगला कोण आहे तर इनसेट बॅटर. 15 बॉल 30 धावांवरती अमोल डांगे खेळता आहेत. 9 बॉल करायचे आहे इथून 43 धावा. 9 मध्ये 43 धावांची गरज. यावेळेला बॅटची कडा आहे. पंचांचं बोट आकाशाकडे आणि अमोल डांगे यांचा खेळ धनराज वानखेडे यांनी केलाय समाप्त. थँक्यू. नवीन बॅटर आता दाखल झाले आहेत आणि नवीन बॅटर कोण येतंय तर याकडे सुद्धा नजरा असतील, कारण 7 बॉल 43 ची गरज इथून आहे. तर 6 बॉलमध्ये 43 धावांची गरज. 6 बॉलमध्ये करायचे आहेत 43 धावा. स्ट्रायकिंगला आता अमोल धनगर. नॉन स्ट्रायकिंगला
संदीप बावस्कर आले होते आणि पहिला बॉल त्यांनी निर्धाव खेळला आहे, म्हणजेच की 6 मध्ये 43. कैलास ठाकरे गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटच्या 6 बॉलला. पहिला बॉल कैलास ठाकरे यांचा जर बघितला तर नक्कीच हा नो बॉल आहे, फेकीच्या स्वरूपाचा नो बॉल. नो बॉल प्लस 4 धावा, एकूण 5 धावा येतील. 6 बॉलमध्ये 38 धावा. सहा बॉल मध्ये करायच्यात 38 धावा. 6 बॉल 38 धावेंची गरज. 6 मध्ये 38 धावेंची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एक वेळ नवीन गोलंदाज. यावेळेला जर बघितलं तर दिशा देण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स नाही, तोपर्यंत फेकी मात्र परत केली नाहीये. मात्र जर बघितलं तर आता एक सिंगल धाव जोडली जाईल. 5 बॉल 37 करायचे आहेत. 5 मध्ये 37 ची गरज. स्लोअर वन बॅक ऑफ दी हँड. कोडी यावेळेला गणेश कोडी गोलंदाजी ट्रॅकवरती आले, परंतु नो बॉल. ठीक आहे, तर जो बॉल आहे तो यष्टीरक्षकाने विकेटच्या समोर कलेक्ट केलाय, त्यामुळे पंचांनी या बॉलला नो बॉल घोषित केलंय. बघा, चुकी आहे यष्टीरक्षकाची, भोगावं लागतंय गोलंदाजाला, काही बरोबर नाही. नक्कीच यावेळेला जर बघितलं तर पंचांनी बोट वर केलाय, विकेट येते आहे, विकेटचं पतन आहे आणि संदीप बावस्कर यांचा खेळ गणेश कोडी यांनी समाप्त केलाय. थँक्यू. माफी असावी, विकेट नाहीये. वाईटचा इशारा पंचांचा. हॅलो. यानंतर मुक्ताईनगर आणि पद्मालय एरंडोल वॉरियर्स या दोघं संघांनी तयार राहायचं आहे. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत. ओ, आशा आहे की तीन बॉल मध्ये करायचे 33 धावा. काय फटका खेळलाय संदीप बावस्कर. जरी आम्ही मॅच हरलो असलो, परंतु जज्बात अजून जागी आहेत. या बॉलवरती प्रहार 6 धावेंसाठी. दोन बॉल मध्ये 27 धावा करायच्यात. स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला डॉट बॉल शेवटचा बॉल असणार आहे आणि नक्कीच मुक्ताईनगर संघ आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे, कारण आपण टॉस जिंकलाय. आमंत्रण बॅटिंगचं आपल्या विरोधी संघाला दिलाय. मुक्ताईनगर संघाची फिल्डिंग असणार आहे. चला आपण लगेच या. हॅलो. मुक्ताईनगर संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात येतील, कारण की आपण आपल्या शेड्यूलनुसार अजून 1 तास मागे आहेत. तरी मुक्ताईनगर संघाला विनंती आहे, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवायचं आहे आणि प्लेइंग 11 या ठिकाणी अपडेट करायचे आहेत. दोघं संघांना विनंती आहे, लवकरात लवकर हिमांशू सरांजवळ आपण प्लेइंग 11 या ठिकाणी अपडेट करायचे आहेत.